कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पेण शहरातील रिंग रोडवरील आरसिका बिल्डिंग जवळ महानगर गॅस पाईपलाईन लिकेज होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली। आरसिका इलेक्ट्रॉनिक्स जवळ गटार खोदकाम सुरू असताना जेसीबीचा फावडा गॅस लाईनला लागला आणि आगीचा भडका उडाला। घटनेची माहिती मिळताच मनसेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यानंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनीही आगीच्या ठिकाणी पाहणी केली। महानगर गॅस कंपनीकडून कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते। तसेच लाईनची ओळख पटवण्यासाठी कोणतीही निशाणी किंवा हेल्पलाईन नंबर नसल्यामुळे मदत पोहोचण्यात उशीर झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग विझवल्यानंतर गॅस व्हॉल्व बंद करण्यात आला। मनसेच्या मागणीनुसार महानगर गॅसच्या कामाच्या दर्जावरती प्रश्न उपस्थित होत असून यास जबाबदार धरले पाहिजे। 22 तारखेला रात्री 10 वाजता महानगर गॅस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील धोरण ठरवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले। आज पेण शहरामध्ये आरसिका जे इथे चिंचपाडा एरिया मधला जे काही एक बाजूला इमारती आहे त्या इमारतीच्या बाजूला रस्त्यालाही जी काही महानगर गॅसची लाईन गेलेली आहे त्या महानगर गॅसच्या लाईनच्या इथे सदर कंत्राटदाराचा एका पेण मधील जे कंत्राटदार आहेत त्यांचं काम सुरू असताना अचानक तिथे जे काम जेसीबीचा फावडा लागल्याने महानगर गॅसची लाईन तिथे ब्रेक झाली। पण त्याच्याने मोठी फायर झाली, मोठा आग लागली आणि त्या आग लागल्यानंतर विझवण्याकरता महानगर गॅसला बऱ्याचशा इथल्या स्थानिक नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्वरित महानगर गॅसचा कुठलाही अधिकारी वर्ग इथे पोहोचला नाही आणि अशाने मोठी जीवितहानी टाळता राहून गेली। कारण फायर नगरपालिकेच्या तर्फे जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी इथे पोहोचली तेवढ्या थोड्या वेळामध्ये फायर ब्रिगेडने त्वरित कारवाई करून त्याच्यावरती आगीवरती नियंत्रण ठेवलं। पण याचं आम्हाला एकच म्हणायचं आहे की जर अशी जर मोठी एखादी आग लागते आणि आग लागल्याने आता बाजूलाच ज्या आगीचा जिथे जो भडका उडला होता तिथे बाजूलाच वाहनं पार्किंग केले, मोठी मोठी चारचाकी वाहनं उभी केलेली आहेत। पण ती वाहनं जर उद्या जळाली असती आणि त्या इमारतीला कुठे आग लागली असती तर एखाद्या जीवितहानी झाली असती त्याला जबाबदार कोण? नक्की नगरपालिकेचे कंत्राटदार की नक्की भी जे महानगर गॅसने जे अंधाधुंद पद्धतीने जी लाईन टाकलेली आहे ते यांचं एकच मी सांगतो की नगरपालिकेने पण याची जबाबदारी घेतली पाहिजे। अधिकारी वर्ग कुठल्याच बांधकाम विभागाचं इथे लक्ष टाकत नाही। आज सगळीकडे पेण शहरामध्ये अंधाधुंद पद्धतीने सर्वत्र रस्त्यांचं काम असंच चालू आहे, म्हणजे मनात येईल तेव्हा रस्त्याचं काम सुरू होतं, मनात येईल तेव्हा बंद राहतं आणि याच्यावरती त्वरित कारवाई करावी आम्ही मागणी करत आहोत। आज इथे पाम बीच रोडला नगरपालिकेचं ट्रेंच मारण्याचं काम सुरू असताना पावसाचं एक्सेस पाणी जाण्यासाठी नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना ट्रेंच मारण्याचं काम सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे इंजिनियरनी कुठून मारायचं त्याप्रमाणे सूचना दिलेल्या होत्या। रस्त्याच्या बाजूला पाईपलाईन महानगर गॅसची इथूनच पाईपलाईन गेलेली आहे। सदरचं काम चालू असताना ह्या ठिकाणी जेसीबीचं थोडासा टच होऊन पाईप थोडा लिकेज होऊन त्यातून एक छोटा इन्सिडेंट गॅस जाण्याचा आणि थोडीशी आग लागण्याचा एक इन्सिडेंट इथे घडला। ताबडतोब नगरपालिकेचं फायर ऑफिसर, फायरचे कर्मचारी त्याचप्रमाणे महानगर गॅसचेही टेक्निकल स्टाफ या ठिकाणी येऊन त्यांनी आवश्यक ते वॉल्व तातडीने बंद केले। नगरपालिकेच्या फायर गाडीने फोम वगैरे बाकीचे प्रोसेस करून ती आग तातडीने विझवलेली आहे। याच्यामध्ये कुठलंही वित्तीय किंवा मनुष्याला नुकसान होईल अशी कोणतीही घटना घडली नाही। याबाबतचं येत्या 2 दिवसात महानगर गॅसच्या टेक्निकल टीम्सला बोलावून त्याचप्रमाणे आपले इंजिनियर यांच्याशी एकत्र सविस्तर चर्चा करून असा इन्सिडेंट भविष्यात घडणार नाही किंवा घडू नये याबाबत आवश्यक ती सर्व काळजी नगरपालिका आणि महानगर गॅस हे आम्ही संयुक्तपणे घेऊ आणि असा प्रकार भविष्यात घडणार नाही याची निश्चितपणे यापुढे काळजी घेतली।